रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्य जगत असताना कधी कधी नशिबाला हे नशिबावरच सोडायचं असतं. कारण आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट ही घडल्यानंतर तिचा धसका घेऊन आपलं मनोबल हे खचू द्यायचं नसतं. ज्या नशिबानं ते घडवले त्याच नशिबावर त्याचं निराकरण सोपवायचं असतंय. जे लोक नशिबानं लादलेल्या समस्या या स्वतः सोडवत बसतात ना, त्यांचं नशीब तसंच शेकावत असतं आणि समस्या फक्त निर्माण करण्याचं काम करत असतं. दोस्तानो, फक्त समस्या निर्माण करण्याचं काम हे नशिबाचं नसून त्या सोडवण्याचं सुद्धा काम त्याच नशिबाचं असतंय. दोस्तानो, उगाच आपण त्या नशिबानं केलेलं उद्योग हे निस्तारत बसतो, पण तेही काम त्याच्यावरच सोपवून मोकळं व्हायचं असतं. आपोआपच त्याला तेही काम करावं लागेल. कारण दोस्तानो, या नशिबानं केलेलं उद्योग हे निस्तारण्या एवढी सर्वच माणसं सक्षम नसतात. तेव्हा ते नशीबच त्यांच्या समस्या सोडवत असतं. काळजी सोडून काम करत राहा, सगळं उत्तम होत राहील. देवावर विश्वास ठेवा, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. टाचणी सगळ्या कागदांना जोडून ठेवायला बघते, परंतु ती सर्व कागदांना टोचत असते. त्याच प्रकारे जी व्यक्ती सर्वांना जोडून ठेवायला बघते तीच व्यक्ती सर्वांच्या डोळ्यात येत असते. बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं. कधी रस्तेही घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं. कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं. कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं. कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना जपून जोडावं. कधी नकळत धागेही तुटून जातात. मागून प्रेम कधीच मिळत नसतं. ते समोरच्याच्या मनात असावं लागतं. आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असावं लागतं. खरं प्रेम कधी कोणाकडून मागावं लागत नाही. ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं. आयुष्य जगताना सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. ज्या घडतात ते आपलं प्रारब्ध म्हणून समाधान मानायचं. कारण समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं. जे मिळवायचं आहे त्याचाच विचार करा. एक नाही तर 100 मार्ग दिसतील. आयुष्यभर काळजी घेणारं, प्रेम करणारं जगातलं सर्वात मोठं आणि सुरक्षित आभाळ म्हणजे बाप. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात, जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. नात्यात फक्त विश्वास आणि प्रेम हे असून चालत नाही. नात्याला एकमेकांची गरज सुद्धा असावी लागते. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नसते, तर माणसाच्या मीपणात वाढ होते. आणि हा मीपणा माणसातील माणुसकी संपवत असतो. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे जरा ओळखायला शिका. कारण नात्यात शाळा करणारे हे आपलेच असतात.
जे बदलणं शक्य आहे ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा, पण स्वतःला आनंदी ठेवा. नशीब लागतं या खोट्या जगात खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला. जो तुम्हाला हक्कानं बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरुत्तर राहू नका. कारण हक्कानं बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. अधिकार मागणारे सगळेच असतात, पण जबाबदारी घेणं मात्र प्रत्येकाला जमत नसतं. हक्काचा हात खूप कमी जणांच्या नशिबात असतो. लोक रंग दाखवतात, आपण ते आठवणीनं रंगपेटीत भरून ठेवायचं आणि वेळ आल्यावर चित्र रंगवायचं. या जगात जन्माला येताना कोणीच परफेक्ट म्हणून जन्माला येत नसतो. गोष्टी निभावताना झालेल्या काही चुकांचं खापर हे इतरांवर फोडत बसण्यापेक्षा काही विषय हे जिथल्या तिथं सोडून द्यायला शिकावं. कारण एखादी गोष्ट उगाच ताणण्यात काहीच अर्थ नसतो. परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलायला शिकावं माणसानं. विश्वासाचं गणित चुकलं की नात्यांचा हिशोब बिघडत असतो. केव्हा तरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडून बसण्याचा क्षण येतो, तेव्हाच त्या माणसाचं खरं विचार समजत असतात. विश्वास उडाला की आशा संपते, आणि काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. त्यामुळे माणसांवर विश्वास ठेवा. आपल्या जीवलगांची काळजी घेत राहा, कारण आयुष्य हे खूप सुंदर असतं. समोरच्यानं आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई असते, आणि तो विश्वास कायम निभावणं हीच आपली जबाबदारी असते. आधाराची गरज ही रडक्या लोकांना असते. आवडत्या व्यक्तीसोबत घालवलेलं क्षण हे पुन्हा मिळत नसतात. कोण काय करतंय, कसं करतंय आणि कशासाठी करतंय या सगळ्यांपासून आपण जितकं दूर राहू तितकंच खुश राहू. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ हा माणसाला जगायला शिकवत असतो. जबाबदारी वय पाहून येत नसते, पण खांदे मात्र मजबूत करून जाते.